मला 99% वाटतं राजकीय बळी होता आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा त्यांना इलेक्शनमध्ये झालेला आहे। त्यांना जे काय अपेक्षित होतं ते झालेलं आहे। परंतु याच्या पुढे परभणीचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जर आता प्रॉपरली स्टेप्स घेतल्या गेल्या नाहीत, मस्साजोगचं जे प्रकरण आहे, ज्या पोलीस अधिकाऱ्याने हा सगळा जो विषय हा पोलीस अॅट्रॉसिटीशी निगडीत आहे, पोलिसी अत्याचाराशी निगडीत आहे। मस्साजोगच्या प्रकरणामध्ये पण ज्या सरपंचाने मस्साजोगचे जे सरपंच जे आपला दिवंगत झाले त्या सरपंचाच्या पण विषयामध्ये जर आपण पाहिलं, ज्या आधी जो एससीचा व्यक्तीचं एफआयआर घेणं हे क्रमप्राप्त असताना त्याची एफआयआर घेतली नाही, त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई अद्याप झालेली नाहीये। इतकं सगळं मोठं आंदोलन जनतेकडून उभारलं असताना, म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे सगळे प्रकरण जर आपण कनेक्टेड पाहिले तर गृह विभाग आमच्या देवाभावाच्या हातामध्ये आहे आणि देवाचा न्याय काय असतो ते आपल्याला इलेक्शनच्या आधी कळालेलं आहे आणि देवाचा न्याय कसा खोटा आहे हे आज मॅजिस्ट्रेट साहेबांच्या रिपोर्टमध्ये कळालेलं आहे। तरी माणसाकडून चुका होतात। आम्ही आमच्या गृहमंत्र्यांकडून अपेक्षा करतो की आता याच्या पुढे तरी तुम्ही बदल्याचं नाही तर बदलाचं राजकारण, मी जे काही तुमच्या समोर कायद्याची रेकॉर्डमधून येत आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही कराल ही माफक अपेक्षा आमच्या गृहमंत्र्यांकडून आम्हाला आहे।